खरंच 1 एकर क्षेत्रामध्ये सुपारी आणि मिरी लागवड आपण जर केली तर 20 लाख रुपये मिळतात का? कोकणाची ओळख असणार आणि संपूर्ण महाराष्ट्रात होणारी 2 पिकं जी आहेत त्याच्यामध्ये सुपारी आणि काळी मिरी याची जर तुम्ही 1 एकर क्षेत्रावर जर लागवड केली तर तुम्हाला वर्षाला 20 लाख रुपये म्हणजे महिन्याला तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळू शकतात. आणि ते कसं काय या संदर्भात संपूर्ण आपण माहिती बघूया. शास्त्रोक्त जर अभ्यास केला तर महिन्याला तुम्ही 1 एकर क्षेत्रापासून 1.5 लाख रुपये कमवू शकताय, ते सुद्धा सुपारी आणि काळी मिरीची लागवड करून. आपल्याकडे सावंतवाडी कोलगाववरून दिलीप सातवळेकर साहेब आहेत आणि यांनी जर तुम्ही अभ्यास कराल तर 600 सुपारीच्या झाडावर मिरी लागवड केली आणि संपूर्ण जर उत्पन्न बघाल तर उत्तम पैकी आहे. आणि तुम्ही स्वतः येऊन बघू शकताय कोलगावमध्ये येऊन. आपण त्यांच्याकडूनच पाहूया ही मिरी लागवड आणि सुपारी लागवड. नाव दिलीप भालचंद्र सातवळेकर. मी राहतो कोलगाव भोमवाडी इथे. मी पूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसला होतो. 1914 रिटायर झालो. रिटायर होण्यापूर्वी ही सुपारीची बाग तयार करायला घेतली होती. ही सगळी ओव्हर जमीन होती, उंच सकल वगैरे होती. ती मजूर घालून तशी होईल तेवढे लहान लहान प्लॉट पाडले आणि त्याच्यामध्ये सुपारीची लागवड केली, मध्ये नारळांची लागवड केली. त्यावेळी अर्थात अज्ञान होतं, त्यामुळे कुठलंही मिळेल ते झाड मी लावत होतो. पण आता नंतर माझ्या सुपाऱ्या मोठ्या झाल्यानंतर मला असा अनुभव आला की सुपारीच्या झाडामध्ये इतर झाड उपयोगाचं नाही. काय होतं, ते झाड वरती वाढतं आणि वरती वाढल्यानंतर त्याचे जे थेंबे असतात ते सुपारीच्या त्या ह्याच्यावर पडतात, सुपारीच्या पौलीवर, आणि त्याच्यामुळं फंगस रोग होतो आणि सुपारीचं संपूर्ण ही गळून पडते, शिफ्ट त्याचं. त्यामुळे इतर झाड त्याच्यामध्ये उपयोगाचं नाही. आणि या सुपारीवरच मी एक मिरी लावलेलं आहे. एक मिरी मी साधारण गावठी आहे, मला त्याचं नाव माहिती नाही, पण तर माझ्या एका मित्राजवळ होतं त्याच्यामुळे ते लावलं त्यावेळी. आता हे चांगल्यापैकी बरं मोठं झालं आहे. मिरीमध्ये मिरी हे काय आहे, मुळातलं अन्न खातं, सुपारीच्या झाडात शोषून घेत नाही भांडगुळासारखं. त्यामुळे तुम्हाला जे काय मिरी लावायचं असेल ते मुळात घातलं पाहिजे, खत घातलं पाहिजे मुळामध्ये. आणि मिरी लावण्याचा दुसरा उद्देश असा, समजा इन केस काही वातावरणामुळे किंवा नैसर्गिक ह्याच्यामुळे एका वर्षी समजा नुकसान झालं सुपारीमध्ये, तर तेवढं मिरीमध्ये रिकव्हरी होऊ शकते. हा एक आहे. इथं मजुरांचा प्रॉब्लेम मला भरपूर आहे. मजूर शक्यतो मिळत नाही आणि मिळाले तर भयंकर कॉस्टली असतात. इतर ठिकाणी नेपाळियन किंवा इतर लोक असे मिळतात, पण इथं तरी मिळत नाही आणि मिळाले तरी भयंकर कॉस्टली असतात. मी शिडी लावून शक्यतो हे मिरी काढतो, मिळेल त्यावेळी ती काढतो, पण तर गळून पडलेलं खाली वेचून नेतो. सुपारी पण तशीच, काढायला कोण मिळत नाहीत, खाली पडलेली वेचून घेऊन जातो. साधारण सुपारी माझी जवळजवळ 600-650 झाडं आहेत तिथं. आणि सुपारी मला सोललेली सुपारी साधारण 6.5 क्विंटल मिळते साधारण. आणि मिरी साधारण 120-130 किलो गेल्या वर्षीपर्यंत मिळालं. आणि असं हे चालू आहे. पण ह्याच्यामध्ये संपूर्ण मी वावरतो, शक्यतो मजूर कोण मिळत नाहीत मला. आता होईल तसं वावरतो. काही वेळा मग आता नडणी वगैरे येते किंवा गोबर टाकायचा असतो, शेणखत वापरतो, किंवा रासायनिक शक्यतो वापरत नाही. मित्रांनो, आता आपण पाहूया खरंच 1 एकर क्षेत्रापासून जर सुपारी आणि काळी मिरीची जर तुम्ही लागवड केली तर 20 लाख रुपये मिळतात काय? बघा, तुमच्याकडे 40 गुंठे म्हणजेच 1 एकर क्षेत्र आहे. एकरी 600 झाडे बसतात. पन्नूर 1 आणि पन्नूर 5 सारख्या जर चांगल्या लोंब्या असणाऱ्या जर मिरी जाती जर तुम्ही निवडल्या आणि त्याची जर लागवड तुम्ही केली आणि ते झाड मिरीचं सुपारीच्या झाडावर 12 ते 15 फूटपर्यंत वाढलं तर मिरीच्या एका वेलापासून तुम्हाला 5 किलो ते 6 किलोपर्यंत मिरी मिळतात. म्हणजे उत्तम व्यवस्थापन असेल तर तुम्ही 5-6 किलो मिरी एका वेलापासून सुकी मिरी घेऊ शकताय. तसेच सुपारी सुमंगला, मोहितनगर, सागरडॉर, SR2 सारख्या जर तुम्ही व्हरायटी जर निवडल्या तर एका सुपारीपासून उत्तम व्यवस्थापन असेल तर 5 ते 8 घडपर्यंत येतात. आणि त्यापासून मिळणारी जी सुकी सुपारी आहे ते 6 ते 7 किलोपर्यंत मिळते. आणि जर आजचा सुपारीचा जर बाजारभाव बघितला तर 400 ते 450 रुपये किलो आहे. आणि मिरीचा बाजारभाव जर बघितला तर 700 रुपये किलो आहे. जर अभ्यासपूर्वक तुम्ही लागवड तंत्राचा योग्य वापर केला आणि उत्तम व्यवस्थापन जर केलं तर 20 लाखापेक्षाही तुम्हाला जास्त उत्पन्न मिळू शकतं. या संदर्भात लागवडी संदर्भात तुम्हाला जर संपूर्ण मार्गदर्शन पाहिजे असेल तर कृषी तंत्र निकेतन देवगड या चॅनललाही तुम्ही भेट देऊ शकता किंवा फोनही करू शकता. आता याचा आपण अर्थशास्त्र पाहूया. मित्रांनो, विचार करा, सुपारीला मगाशी तुम्हाला म्हटलं प्रति झाड तुम्हाला 7 किलोपर्यंत तुम्हाला सुपारी मिळतो. आपण 7 किलो नको, कमी पकडूया, 4 किलो जरी मिळाली तरी आपण खूप झाली असं म्हणू. आणि मिरी लागवड 5 किलोपेक्षा 2.5 किलो सुका मिरी मिळाला तरी चालेल. बघा, आता विचार करा, आता आपण 1 एकर क्षेत्रावर जर सुपारी आणि मिरीचं जर उत्पन्न बघितलं तर सुपारी 600 झाडं बसतात
आणि जर 4 रुपये किलो आपण कमीत कमी पकडली, 4 रुपये किलोने पकडले तर 2400 किलो म्हणजे 2400 किलो आपल्याला सुपारी मिळते. आज मार्केटला जर 450 नको 430 रुपयांनी जरी पकडलं तरी 10,32,000 रुपये होतात. आणि काळी मिरी 600 झाडावर फक्त 2.5 किलोच पकडली, 5 किलोपर्यंत काळी मिरीचं उत्पन्न येतं व्यवस्थापन जर उत्तम असेल तर साधारण 600 झाडापासून 1800 किलो काळी मिरी मिळते. आज मार्केटचा रेट 700 रुपये किलो आहे. 10,50,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. दोघांची बेरीज केली तर 20 लाखाच्या वरती होत आहे. म्हणजे तुम्ही किमान 20 लाख रुपये तुम्ही 1 एकर क्षेत्रापासून काळी मिरी आणि सुपारीची लागवड करून मिळू शकतात. धन्यवाद. माझा काल आजच्या तरुणांना असा एक सल्ला आहे की त्यांनी मुंबईला किंवा इतर ठिकाणी नोकरी न करता या शेती धंद्यामध्ये पडून पैसे कमी मिळाले तरी मानसिक सुख जास्त आहे याच्यामध्ये. आणि आपण घराकडे राहून काम करू शकतो. मुंबईला राहून घर भाडं द्या, वाहतूक आहे प्रत्येक वेळी, तिथं पगार मिळणार, टॅक्सेशन आहे, हे सगळं वाचण्यापेक्षा मुंबईला 50,000 60,000 रुपये मिळण्यापेक्षा इथे 15,000 मिळाले तरी भरपूर आहेत. आणि मनशांती आहे, संपूर्ण ग्रहसौख्य चांगलं मिळतं, अशी मला एक तरुणांना सध्या सल्ला आहे.